नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आयोगाने की डिक्लेअर केली आणि बऱ्याच मुलांना विज्ञानामध्ये कमी मार्क्स आले. मला असं वाटलं, की मुलांना विज्ञानाला कमी मार्क यायला एक खूप मोठं रिझन आहे. ते म्हणजे मुलांना माहितीच नसतं, की विज्ञान हा विषय कुठून करायचा. त्यांनी बरेच क्लास केलेले असतात. त्या बऱ्याचशा क्लासमधून त्यांचं कन्फ्युजनही वाढलेलं असतं. मी एकदम जेन्युइन आणि डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे, की जो तुम्हाला सांगेल, की विज्ञानाचा अभ्यास कुठून केला पाहिजे. मी काय म्हणत नाही, की तुम्ही आमचा कोर्स घ्या. बट ही एक गाईडलाईन आहे तुमच्यासाठी. तुम्ही विज्ञानासाठी कोणते सोर्स निवडावे. यासाठी मी एक जो व्हिडिओ घेतलाय त्याचं मी टायटलच दिलंय, की राज्यसेवा 2025 विज्ञानाच्या 16 प्रश्नांचा सोर्स. मी इथे तुम्हाला ना आयोग कोणते सोर्स रेफर करतो विज्ञानाचे प्रश्न डिझाइन करताना, ते तुम्हाला पर्टिक्युलरली सांगणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल. अर्धवट व्हिडिओ बघू नका. काय होईल माहिती आहे का? काहींचे सोर्स वेगळे आहेत, तर काहींचे सोर्स वेगळे. काही लॉजिकल आहे, काही पी-वाय-क्यू आहे. बट मॅक्सिमम सोर्स एका ठिकाणाहून आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. काही मुलं हे विचारतात नाही का, की विज्ञानाचा सेक्शन कसा होता? मला असं वाटतं विज्ञानाचा सेक्शन मीडियम टफ टू टफ होता. मी टफकडे जास्त जाईल कारण की तुम्हाला असे जेव्हा प्रश्न विचारले जातील, हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे जे मुलं आहेत, ते पण विसरले असतात इन्क्लुडिंग मी. तर त्यांना सुद्धा पटकन जमत नाही. तर त्यामुळे काय करायचं माहिती आहे का? हे असे प्रश्न आहे ना, हे अवघड कॅटेगरीतले असतात. आयोगाने हे मुद्दाम डिझाइन केलेले असतात, जेणेकरून तुम्ही चुकावं किंवा विज्ञानामध्ये तुम्हाला कमी मार्क यावे किंवा मेरिट तेवढं वाढू नये. बरोबर आहे? ठीक आहे. तर मग 52 नंबरचा जो प्रश्न आहे, त्यांनी काय विचारलंय हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. त्यांनी विचारलंय, की हे आम्ही काही रेझिस्टन्स दिले. 2 ओहम, 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम, 4 ओहम. बरोबर आहे? बरं. इथे 2 व्होल्टेज हा सोर्स आहे. बरोबर आहे? आणि ह्या सर्व इन्फॉर्मेशनच्या बेसवर तुम्हाला त्यांनी करंट काढायला लावलाय. म्हणजे तुम्हाला आय विचारलाय. आत्तापर्यंत आयोग कसं करायचं? आयोग काय करायचं? हे सीरीजमधले रेझिस्टन्स द्यायचे किंवा पॅरलल मधले रेझिस्टन्स द्यायचे. ओके. इथे व्होल्टेज द्यायचे आणि मग तुम्हाला करंट विचारायचे. बरोबर आहे? आता त्यांनी काय केलंय? सीरीज आणि पॅरलल एकत्र कंबाईन करून तुम्हाला करंट विचारलाय. बरोबर आहे? म्हणजे हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे. मी सिरियसली सांगतो, हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे. तो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येऊ शकत होता, पण मी मुळात याला अवघड म्हणेन. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 1 अँपिअर आहे. जसं की तुम्हाला इथे के आणि के ॲप्लाय करून करंटचं उत्तर काढायला पाहिजे होतं. ठीक आहे? मुळात मुद्दा हा आहे, की मुलांना फक्त V IR एवढंच माहिती असतं. याच्यावर मुलं गेलेच नसतात किंवा V I R प्लस R. हा R काय आहे? हा इंटर्नल रेझिस्टन्स आहे. हा पी-वाय-क्यू आहे, इंटर्नल रेझिस्टन्स. बरोबर आहे? ठीक आहे. मुलं याच्या पुढे गेलेलेच नसतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की किंवा हे लॉ ॲप्लाय करून तुम्ही करंट मिळवू शकत होतात. पण त्यासाठी त्याचा स्रोत काय आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं. तर मित्रांनो, आयोगाने हा प्रश्न विचारला होता. 12th जे तुमचं 12th जे फिजिक्सचं स्टेट बोर्ड आहे, त्याचा 9वा चॅप्टर आहे. काय? करंट आणि इलेक्ट्रिसिटी. त्यातून हा प्रश्न डिझाइन केला होता किंवा त्याच्या सिनोनिमस प्रश्न होता. बघा, या सर्किटच्या सिनोनिमस त्यांनी प्रश्न विचारला होता. अवघड कॅटेगरीतला होता. चुकला असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. पुढे जाऊया. बघा, हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता. पी-वाय-क्यूच्या रिलेटेडच आहे थोडाफार. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? म्हणजेच काय? विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ह ड्युरिंग कोलिजन. त्यांनी एकदम सिंपल तुम्हाला विचारलंय. ह्या 2 वस्तू आहे समजा. ओके. यांच्यामध्ये टक्कर झाली. तर खालीलपैकी कोणती गोष्ट कन्झर्व्ह राहील? ऑप्शन बघा. मास, मोमेंटम, टाइम आणि लेंथ. तुम्ही जर 9th स्टेट बोर्ड नीट वाचलं असेल, तर त्याच्यामध्ये पहिलाच चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन. बरोबर आहे? आणि त्या लॉ ऑफ मोशनमध्ये आय थिंक पेज नंबर 15 मध्ये त्या चॅप्टरच्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे दिलेलं आहे. आणि तिथली ही लाईन आहे. काय? की जेव्हा 2 वस्तूंमध्ये कोलिजन होतं, तेव्हा मोमेंटम कन्झर्व्ह होतो. कळलं? त्यालाच तुम्ही काय म्हणतात? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ
मोमेंटम. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. सोर्स काय आहे? 9th स्टेट बोर्ड चॅप्टर 1चं नाव काय आहे? लॉज ऑफ मोशन. पुढे जाऊया. हा प्रश्न बघा 55 नंबरचा. थोडासा डिफिकल्ट, कारण की आपण आतापर्यंत काय केलं असतं? अल्फा, बीटा, गॅमा. अल्फाची काय प्रॉपर्टी आहे? तो एक प्रकारे हेलियमचा अणू बाहेर टाकतो, हा इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो, हा न्यूट्रल असतो, बरोबर आहे. हा निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह असतो. ओके. याची पेनिट्रेशन पॉवर कमी असते, याची थोडीशी जास्त असते, याची सगळ्यात जास्त असते. हे आपण शिकलेलो आहे, बरोबर आहे. किंवा हे आपण PYQ मधून केलेलं आहे. त्यांनी ते नाही विचारलंय. त्यांनी काय विचारलंय बघा तुम्हाला इथे. म्हणजे आयोग आहे ना, आता काय करते माहिती का? त्याची स्वतःची डिफिकल्टी लेव्हल वाढवते. तुम्ही समजून घ्या ही गोष्ट. मागचा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न बघा, त्यांनी सिरीज आणि जे पॅरलल रेझिस्टन्स आहे ते इक्वेट केले होते, बरोबर आहे. सेकंड प्रश्न त्यांनी थोडा सोपा टाकला. थर्ड प्रश्न त्यांनी परत अवघड टाकला. आपल्याला त्यांना माहिती आहे मुलं सगळं करून जातात. अल्फा, बीटा, गॅमा करून जातील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह करून जातील, पेनिट्रेशन, आयोनायझिंग पॉवर करून जातील. पण मुलं काय नाही करणार हे त्यांना माहिती होतं आणि त्यांनी तिथं प्रश्न फ्रेम केला आणि थोडासा अवघड कॅटेगरीतला केला. बघा कसं. न्यूट्रिनो पार्टिकल इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ. म्हणजे खाली ज्या प्रोसेस दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या प्रोसेसमधून न्यूट्रिनो पार्टिकल इमिट होतो? असा साधा प्रश्न त्यांनी विचारलाय. बघा, अल्फा डीके, बीटा डीके, गॅमा डीके का एक्स डीके किंवा एक्स रे, बरोबर आहे. मग आता आपल्याला कळणारच नाही की कशातून न्यूट्रिनो पार्टिकल किंवा कोणत्या प्रोसेसमधून न्यूट्रिनो पार्टिकल हा एमिट होतो, कारण की आपल्याला फक्त एवढं माहिती होतं किंवा PYQच्या बेसवर आपण एवढं करून गेलो होतो. पण आयोग एक स्टेप पुढे गेलं. मग त्यांनी जे विचारलंय त्याचं उत्तर त्यांनी इथं दिलेलं आहे. बघा कसं, कुठे? 12th फिजिक्स आहे, बरोबर आहे. त्याचा चॅप्टर नंबर 15 आहे. त्या चॅप्टर नंबर 15चं नाव काय आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि तिथे त्यांनी एक पॅरा दिलेला आहे. बघा, हा आहे तुमचा बीटा डीके रिलेटेड पॅरा. ठीक आहे. इथे काय लिहिलंय बघा. देर इज अनदर टाइप ऑफ बीटा डीके कॉल्ड बीटा प्लस डीके इन विच प्रोटॉन गेट कन्वर्टेड टू न्यूट्रॉन बाय इमिटिंग अ पॉझिट्रॉन अँड न्यूट्रिनो. बस समजलं. म्हणजेच बीटा डीके मध्ये काय होतं? न्यूट्रिनो बाहेर पडतो. आयोग थोडं पुढे गेलंय की नाही, कारण त्यांनी बीटा प्लस डीके, ज्याला तुम्ही बीटा डीकेच म्हणतात, पण त्याच्यातून न्यूट्रिनो बाहेर पडतं हे आपल्याला माहिती नव्हतं, जे तुमच्या 12th फिजिक्समध्ये चॅप्टर 15 ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल? बीटा डीके ती प्रोसेस आहे ज्याच्यातून न्यूट्रिनो पार्टिकल बाहेर पडतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. हा प्रश्न जवळपास मी सांगेल की 80% मुलांचा चुकला असेल. का? बघा, कारण आपण घाईघाईत वाचतो. काय वाचतो आपण? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑन द व्हिस्कोसिटी ऑफ गॅस. बरोबर आहे. मुलांनी ना हे व्हिस्कोसिटी इथपर्यंतच बघितलं, पुढे ते गॅस आहे का काय हे बघितलंच नाही. प्रश्न असा सांगतो की जर आपण टेम्परेचर वाढवलं तर गॅसच्या व्हिस्कोसिटीवर काय परिणाम होईल? प्रश्न नीट समजून घ्या. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर गॅसच्या व्हिस्कोसिटीवर काय परिणाम होईल? मी आता एक इमॅजिन करतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुमचं मध, ज्याला तुम्ही हनी म्हणतात, मध आणि तेल यांच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिस्कस कोण आहे? एक लक्षात ठेवायचं, मध हे सगळ्यात जास्त व्हिस्कस आहे आणि तेल हे कमी व्हिस्कस आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळली की जे असे घट्ट असतात त्यांना आपण व्हिस्कस म्हणतो आणि जे कमी घट्ट असतात त्यांना आपण कमी व्हिस्कस म्हणतो. हे कॉमन सेन्स, मला जनरल जो अवेअरनेस आहे त्याच्यानुसार. बरं, प्रश्न मी घाईघाईत असा वाचला की जर टेम्परेचर वाढवलं तर व्हिस्कोसिटीवर काय परिणाम होतो? तर मी काय केलं, मध इमॅजिन केलं. मधाला मी हीट दिली किंवा मधाचं मी टेम्परेचर वाढवलं तर ऑफकोर्स काय होईल? ते अजून पातळ होत जाईल, बरोबर आहे. मग मी काय इमॅजिन केलं की जर मध खूप पातळ होतंय तर व्हिस्कोसिटी काय होते? कमी होते. म्हणजे मी कन्क्लुजन असं काढलं, जर मी टेम्परेचर वाढवलं तर व्हिस्कोसिटी कमी होईल, बरोबर आहे ना. पण मी हे सगळं इमॅजिन कोणाचं करतोय? मी मधाचं करतोय. मग मी उत्तराकडे जाईल, काय? व्हिस्कोसिटी डिक्रीजेस. मी हे उत्तर लिहून येईल. पण त्यांनी तुम्हाला
मध किंवा तेलाचं नाही विचारलंय, जे लिक्विड आहे. तुम्हाला लिक्विडचं विचारलंय का? नाही. त्यांनी विचारलंय तुम्हाला गॅसेसचं. त्यांनी विचारलंय तुम्हाला गॅसेसचं. ठीक आहे. त्यांनी असं विचारलंय की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑन द विस्कोसिटी ऑफ गॅसेस नॉट अ लिक्विड. मुलांनी लिक्विड कन्सिडर केलं आणि ऑप्शन नंबर 2 मारून आले. पण मित्रांनो, इथे उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 1 आहे. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर गॅसची विस्कॉसिटी ही वाढते आणि याचा सोर्स बघा. इथे बघा, 12th फिजिक्स आहे, त्याचा चॅप्टर नंबर 2 आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. बरोबर आहे. आता इथे बघा, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. तुम्ही आता एवढंच कन्सिडर करा की विस्कोसिटी. बरोबर आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड चेंजेस विथ चेंज इन द इट्स टेम्परेचर. इथे कोणाबद्दल बोलताय? फ्लुइड म्हणजेच कशाबद्दल? लिक्विड बद्दल बोलताय समजा. फॉर मोस्ट लिक्विड द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी डिक्रीज विथ द increase in the temperature. It probably depend on the fact that at a higher temperature the molecule are farther apart and the cohesive forces or the intermolecular forces are therefore less effective. ठीक आहे. नसेल समजलं तरी टेन्शन घेऊ नका. हे इथे काय सांगितलंय की जर लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं, विस्कोसिटी कमी होते, एवढं लक्षात ठेवा. परंतु whereas म्हणजे however in gases the coefficient of viscosity increases with the increase in the temperature. उत्तर संपलं. कळलं? तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे होतं लिक्विडच्या बाबतीत काय होतं जर टेम्परेचर वाढवलं तर, आणि गॅसच्या बाबतीत काय होतं जर टेम्परेचर वाढवलं तर. त्यांनी सांगितलंय, इथे उत्तर तुम्हाला दिलंय की जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर विस्कोसिटी वाढते गॅसेसच्या बाबतीत. मुलं चुकले होते, हेच लक्षात असू दे तुम्ही. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा, हा प्रश्न सोपा होता. तुम्हाला माहिती आहे एखाद्या प्लांटला ग्रो करायला काही मिनरलची गरज असते. बरोबर आहे. ते 16 का काही मिनरल्स आहेत. काही ठिकाणी 16 आहे, काही ठिकाणी 18 आहे. तर हे जे मिनरल आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या बेसवर हा प्रश्न होता. PYQ बेस आपण म्हणू शकतो थोडाफार, पण आयोगाने स्वतःची जी डिफिकल्टी लेवल आहे ती दिवसेंदिवस वाढवण्याचं ठरवलेलं आहे. बघा काय प्रश्न आहे. Stomata will open if there is an accumulation of following element in the guard cell. ऑप्शन 1 मॅग्नेशियम, सेकंड पोटॅशियम, थर्ड आयर्न, चौथं झिंक. आता मुळात जर तुम्हाला यांच्या प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असतील किंवा हे प्लांटच्या ग्रोथमध्ये कसं मदत करतात किंवा प्लांटला रेग्युलेट करायला कसं मदत करतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे सहज इलिमिनेशनने जमलं असतं. बघा, मी इथे तुम्हाला त्याचा सोर्स पण दिलेला आहे. 12वीचं जे बायोचं पुस्तक आहे त्याचा चॅप्टर 7, त्यात एक धडा आहे काय? प्लांट ग्रोथ अँड मिनरल किंवा मिनरल न्यूट्रिशन. हा जो धडा आहे याच्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे बरं का. ओके. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, इथे मी लिहिलंय पोटॅशियम. पोटॅशियमचं काम दिलेलं आहे आणि त्यात सांगितलंय बघा, इट इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. अँड इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. बस, आलं की नाही तुमचं उत्तर? कुठून आलंय? 12th बायो. धड्याचं नाव प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. आणि माझं उत्तर इथं पण तेच आहे काय? स्टोमाटा विचारलाय ना मला. मग मी जर स्टोमाटा बघितला आणि मला हे बाकीचं नसतं माहिती, मी फक्त पोटॅशियम शोधलं असतं आणि ऑप्शन नंबर 2 ला गेलो असतो. एवढं इझी होतं. म्हणजे काही ठिकाणी पाठांतर पण. बरोबर आहे. पुढे जाऊया. मी तुम्हाला सोर्सेस सांगतोय. हे सोर्सेस का सांगतोय? कारण की इथून पुढची तुमची जी जर्नी ना, ही 11वी आणि 12वीचे जे स्टेट बोर्ड आहे, 12th स्टेट बोर्ड, या अनुषंगाने ठेवा. जेणेकरून आहे ना तुमचे इतरांपेक्षा मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर येतील. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मी सध्या इथे स्वाध्याय अकॅडमीला लेक्चर घेतोय. इथून पुढे पण घेत राहील. पण मी एकदम डेडिकेटेड एक YouTube चॅनल चालू केलंय जिथे आपण काहीतरी वेगळं म्हणजे एकदम इनोव्हेटिव्ह गोष्टी इंट्रोड्यूस करणार. जसं की आता हे सोर्स केले किंवा नंतर एखादी कन्सेप्ट असेल, एखादी क्लिष्ट गोष्ट असेल किंवा आयोगाने काय विचारलं जाऊ शकतं किंवा आयोग काय विचारेल याबद्दल काही जर आपला अंदाज असेल तो आपण त्याच्यावर टाकू. तर हे माझ्या YouTubeचं एक चॅनलचं नाव आहे की सायन्स बाय भूषण सर. सायन्स बाय भूषण सर. याच्यावर काही डेडिकेटेड व्हिडिओ असतील. ओके. सायन्सच्या रिलेटेड फक्त सायन्सला डेडिकेट केलं असेल
तिथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. जसं की आता मी पुढे एक ट्रिक घेईल नाही का, की जसं तुम्हाला हे माहिती नसतात बघा, काय पिरियडिक टेबलमधले वेगवेगळे एलिमेंट्स. तर ते कसे पाठ करून घ्यायचे. असे जे छोटे-छोटे ट्रिक्स असतील किंवा कन्सेप्ट असतील किंवा एखादा क्वेश्चन असेल, या रिलेटेड मी हे YouTube चॅनल काढलेलं आहे. जास्तीत जास्त मुलांनी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी काही नवीन गोष्ट जर मी इंट्रोड्यूस केली तर त्याचा फायदा होईल. ठीक आहे? आपण पुन्हा इकडे वळूया. 61 नंबरचा प्रश्न काय विचारलंय, की विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हार्मोन रेग्युलेट द मेन्स्ट्रुअल सायकल. त्यांनी असं विचारलंय, की ज्या फिमेल असतात, त्यांचं जे मेन्स्ट्रुअल सायकल असतं, त्यांना रेग्युलेट करणारा किंवा त्यांना रेग्युलेट करणारे हार्मोन कोणते? बघा इथं. तुम्हाला डायरेक्टच उत्तर सांगतो. कुठून विचारलंय? 10वीचं जे पार्ट 2 आहे ना सायन्सचं, त्याचा चॅप्टर नंबर 3 काय? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर याच्यातून हे विचारलंय. सरळ-सरळ दिलं त्यांनी. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. कोणते? FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हेच तुम्हाला विचारलंय. बरोबर आहे? बघा. हेच विचारलंय ना. FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आयोग जसंच तसं कॉपी पेस्ट टाकते. पण त्यासाठी तुम्ही हे वाचणं महत्वाचं आहे. ठीक आहे? पुढे जाऊया. हां, बघा. 64 नंबरचा प्रश्न. थोडासा अवघड कॅटेगरीतला आहे. बट तुम्ही जर थोडेसे PYQ पण केले असतील आणि स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचले असतील, तर तुम्हाला हे लगेच कॅच होईल. त्यांनी काय विचारलंय? काहीतरी अवघड टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण प्रश्न सोपा आहे. तसा सोपा आहे. कसा? बघा. इन प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड विच इज द इनिशियल कोड फॉर एन फॉर्मिल मिथेनाइन. बरोबर आहे? मला एवढंच माहिती पाहिजे की इनिशियल कोड काय असतात. इनिशियल कोड. मला 2 गोष्टी माहिती आहे. एक इनिशियल कोड असतो आणि एक टर्मिनेशन कोड असतो. ओके? इनिशियल कोड असतो आणि टर्मिनेशन कोड असतो. हे 2 कोड तर तुम्हाला 100% माहिती पाहिजे. बरोबर आहे? बरं. यांनी काय विचारलंय? यांनी इनिशियल कोड विचारलाय. ऑप्शन बघा काय आहे? TTG, CUG, GGC, AUG. मी तुम्हाला सोर्स दाखवतो. सोर्स काय? 12th बायो चॅप्टर नंबर 4 मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इथे सरळ-सरळ त्यांनी दिलेले. हे नव्हतं माहिती तरी चालेल. इथे बघा. इनिशियल कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. बघा. AUG इज ऑल्वेज इनिशियल कोडॉन इन एनी अँड एव्हरी mRNA. मला एवढं जरी माहिती असतं ना तरी झालं काम. पुढच्या वेळेस आयोग काय विचारेल? टर्मिनेशन कोडॉन. 3 कोडॉन UAA, UAG, UGAR टर्मिनेशन कोडॉन. एवढंच माहिती पाहिजे. बाकी काहीच नाही. 12th जे बायोचं आहे बुक आहे त्यातून हे विचारलेले आहे आणि हे सगळं स्टेट बोर्ड आहे बरं का मित्रांनो. स्टेट बोर्ड म्हणजे आयोगाने स्वतःची डिफिकल्टी लेवल वाढवली आहे. ते जास्तीत जास्त 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डाकडे चाललेले आहे. ठीक आहे? पुढे जाऊया. याचं उत्तर काय दिलंय? AUG ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा 65 नंबर. त्यांनी काय विचारलं माहिती का? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डज नॉट इन्व्हॉल्व यूज ऑफ कार्बन इन एनी फॉर्म फॉर द एनर्जी प्रोडक्शन. आता हा सोपा आहे. याला तुम्हाला कुठल्याही सोर्सची गरज नाही. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. कॉमन सेन्स. ठीक आहे? बघा. त्यांनी काय विचारलंय, की खालीलपैकी कोणते स्रोत एनर्जी निर्माण करण्यासाठी कार्बनचा वापर करत नाही? ठीक आहे? बघा. वूडमध्ये कार्बन आहे. हो, वूड आपण जाळतो. त्यामुळे हे ऑप्शन नाही येणार. सेकंड, बायोगॅसमध्ये कार्बन आहे. म्हणून हे पण ऑप्शन नाही येणार. कोलमध्ये कार्बन आहे. हे पण आपण जाळतो म्हणजे कार्बनचा वापर करतो म्हणून हे पण येणार नाही. जिओथर्मल सोर्समध्ये कार्बन आहे. कार्बन नाहीये आणि याचा वापर आपण एनर्जी निर्माण करण्यासाठी करतो म्हणून हे उत्तर येईल. ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर आहे. काहींना प्रश्न पडेल जिओथर्मल काय असतं? मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती की जसं तुम्ही जमिनीपासून आत जाता टेम्परेचर काय होत जातं? वाढत जातं. मग ह्या टेम्परेचरचा किंवा ह्या हीट एनर्जीचा वापर करून तुम्ही इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात. कशी करतात? तर हे जे टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरचा वापर करून तुम्ही पाणी तापवतात. त्या पाण्याची वाफ होते. ओके? ती वाफ तुम्ही टर्बाईनवर मारतात. टर्बाईन फिरतं आणि टर्बाईन फिरलं की इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. त्याला म्हणतात जिओथर्मल एनर्जी किंवा जिओथर्मल सोर्स. ठीक आहे? तर याला कुठल्या सोर्सची गरज नाहीये म्हणजे या प्रश्नाला, कारण हा कॉमन सेन्स आहे. बघा. हा 66 नंबरचा प्रश्न हा पण खूप सोपा आहे. यालाही कुठल्या सोर्सची गरज नाहीये. 8वी, 9वी किंवा 10वी तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या. याच्यामध्ये याचा सोर्स सापडून जाईल. प्रश्न एकदम इझी होता. काय होता?
मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? बरोबर आहे. इंग्लिशमध्ये बघा, विच केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन Mg अँड Cl atoms ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड MgCl2. MgCl2 काय रे मित्रांनो? मॅग्नेशियम क्लोराईड आहे. बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की तुमचा पिरियडिक टेबल मधले जवळपास आहे ना 40 ते 45 इलेमेंट आहे ना तोंडपाठ पाहिजे. ओके, मी काय करेल, माझं जे युट्यूब चॅनल आहे जे नवीन काढलंय आपण, ओके, काय ते सायन्स बाय भूषण सर, ओके, त्याच्यावर आहे ना ह्या अशा ट्रिक्स आहे ना देणार आहे तुम्हाला. जसं की आता मला मॅग्नेशियम आणि क्लोरीनची आठवण्याची गरज पडत नाही, मला ऑलरेडी पाठ आहे. कसे हे असं लक्षात ठेवले ना, मांगो, अल्ला, ते बाकी पेप्सी कोला सोडा वगैरे पुढे आहे, पण मी एवढं आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. मी हे एक छोटीशी ट्रिक तयार केली. ना, मांगो, अल्ला, से. ठीक आहे. ना म्हणजे सोडियम, सोडियमचं किती 11. मांगो म्हणजे मॅग्नेशियम किती आहे 12. एल म्हणजे ॲल्युमिनियम किती 13. हे सिलिकॉन किती 14. ठीक आहे. क्लोरीन मला माहिती किती आहे 17. बरं, मला एक कळतंय, क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे 1. ओके, बरं, मॅग्नेशियमची किती आहे 2. सोडियमची किती आहे 1. ठीक आहे, मला आता फक्त हे दोघं लागत आहेत. बरोबर आहे. MgCl2 मध्ये किती क्लोरीन आहे? मी जर डिवाइड केलं तर मी इकडे Mg घेतला आणि इकडं Cl घेतले. याची एक व्हॅलेन्सी, याची एक व्हॅलेन्सी, याची 2 आहे. म्हणजे याच्याकडे 2 एक्स्ट्रा काय इलेक्ट्रॉन आहे, तो एक याला देईल आणि एक याला देईल. ठीक आहे. हा जेव्हा 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकतोय तेव्हा याच्यावर कुठला चार्ज येतोय Mg+. हे दोघं जेव्हा इलेक्ट्रॉन घेतायत त्यांच्यावर कुठला चार्ज येतोय Cl-. बरोबर आहे, Cl-. म्हणजेच एका प्रकारे हे काय करताय, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतायत. म्हणजे इलेक्ट्रॉन कायमचे देऊन टाकतायत. आणि जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन कायमचे देऊन टाकतात तेव्हा तुम्ही काय निर्माण करतात, आयन निर्माण करतात. बरोबर आहे, आयन निर्माण केले तुम्ही. यांनी पॉझिटिव्ह आयन निर्माण केला आणि यांनी निगेटिव्ह आयन निर्माण केला. पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयनला अट्रॅक्ट करतात किंवा निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह आयनला अट्रॅक्ट करतात. मग हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या अट्रॅक्शन मधून एक कंपाऊंड फॉर्म होतो. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड का म्हणतो, कारण की आपण ते आयन पासून निर्माण केलेले आहेत. बरोबर आहे. इन कॉन्ट्रास्ट ऑफ दॅट कोव्हॅलंट काय असतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कोणी कायमचं नाही देऊन टाकत, तिथे आयन नाही निर्माण होत. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मला जर हे माहिती असतं, ठीक आहे, तर मी इथून हे साध्या साध्या पद्धतीने गेलो असतो विदिन अ सेकंड. बरोबर आहे. म्हणजे माझं उत्तर काय, आयोनिक बॉन्ड. बरोबर आहे. कोणता बॉन्ड, आयनिक बॉन्ड किंवा आयनिक बंध. बघा इथे आयनिक बॉन्ड, बी ओनली, ऑप्शन नंबर 4. बघा असे सोपे प्रश्न होते की जे आयोगाने टाकलेले होते आणि असे काही अवघड पण होते की जे आयोगाने डिझाईन केले होते. बघा 67 नंबर काय, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज सबस्टिट्यूट फॉर द वूल इन द प्रोडक्शन ऑफ कमर्शियल फायबर. ओके, ऑप्शन बघा, डॅक्रॉन, टेफ्लॉन, पॉलीॲक्रिलोनायट्रिल आणि कॅप्रोलॅक्टम. त्यांनी असं विचारलंय, खालीलपैकी कोण हा वूलला सबस्टिट्यूट म्हणून वापरला जातो? आता तुम्हाला त्याचा सोर्स दाखवतो. बघा इथे 12th ची केमिस्ट्री आहे, म्हणजे 12th केमिस्ट्रीचं बुक आहे. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, कोणता, इंट्रोडक्शन ऑफ पॉलिमर केमिस्ट्री. ओके, त्याच्यामध्ये हे आहे बघा, पॉलीॲक्रिलोनायट्रिल. Polyacrylonitrile is prepared by the addition of polymerization of acrylonitrile by using the peroxide initiator. एवढं डिफिकल्ट आहे, एवढं जाऊ नका. शेवटची लाईन वाचा. Polyacrylonitrile resemble wool and it used as a wool substitute and for the making orlan or acrylan. कळलं? मला बाकी नाही माहिती, मला एवढं माहिती आहे की हे ना वूल सबस्टिट्यूट म्हणून वापरतात आणि हे कुठे दिलेलं आहे, तुमच्या 12th केमिस्ट्रीच्या बुकमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. सो इथे माझं उत्तर काय येईल, पॉलीॲक्रिलोनायट्रिल. पुढे बघा, सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता 69 नंबर. इथे बघा,
मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, ट्रायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड. सोर्स सांगतो डायरेक्ट. बघा कोणता सोर्स आहे? 12th ची केमिस्ट्री, बायोमॉलिक्यूल. बघा कार्बोहायड्रेट दिले इथे. मोनोसॅक्राइड, ऑलिगोसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड. मोनोसॅक्राइड मध्ये मला एकच शोधायचं काय? ग्लुकोज. ठीक आहे. ऑलिगोसॅक्राइड मधले हे काही टाईप दिले ते जाऊ द्या. पॉलिसॅक्राइड मध्ये काय? स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. ओके. नाही तर इथे माझं डायसॅक्राइड पण दिलंय जे की ऑलिगोसॅक्राइडचे टाईप आहे. काय? डायसॅक्राइड मध्ये माझं कोण येईल तुमचं? इथे बघा माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. मला फक्त एवढं शोधायचंय जेवढी माझ्याकडे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार. मोनोसॅक्राइड काय आहे? ग्लुकोज. ओके. आणि याला एक ट्रिक पण आहे, ही तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांना माहिती आहे, मसाला. ओके. डायसॅक्राइड साठी मी मसाला लक्षात ठेवले. माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. ही पण ट्रिक वापरू शकत होते. सोर्स पण मी सांगितला, त्याच्यावरून तुम्ही याचं उत्तर काढू शकतात. जसं की ग्लुकोज साठी काय, मोनोसॅक्राइड साठी काय देणार मी? ग्लुकोज. डायसॅक्राइड साठी सुक्रोज. अशा पद्धतीने मी जोडी लावू शकत होतो. मला महत्वाचं हे सांगायचंय तुम्हाला की आयोगाने सोर्स बदललेले आणि आयोग आता विज्ञानाबाबतीत आहे ना थोडी डिफिकल्ट लेवल गाठते आणि तुम्ही त्यासाठी आता प्रिपेअर पाहिजे. म्हणून विज्ञानाला आपल्याला कमी मार्क यायला लागले. ठीक आहे. किंवा आता तुम्हाला पेपर डिफिकल्ट वाटायला लागले. तुम्ही काय करा, तुमची एक्सपर्टीज वाढवा. तुमचं जे वाचन आहे ना किंवा जो डीप थॉट आहे, डीप थिंकिंग आहे ती वाढवा. मी याच्या पुढे अजून तुम्हाला 1-2 गोष्टी सांगेल, पण आपण आधी हा प्रश्न बघून घेऊ. द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अँड देअर रिस्पेक्टिव्ह मासेस रेशो आर ड्यूटेरियम, प्रोटियम, ट्रिटियम. मी डायरेक्ट उत्तर सांगून देतो. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. काय? 1, 2, 3. तुम्हाला काय विचारले? आयसोटोप्स. ओके. सोर्स बघा. सोर्स याचा एकदम इझी आहे. कोणतं? 8वीचं जे सायन्सचं बुक आहे स्टेट बोर्डचं, ते जरी वाचलं असतं, आयोगाने म्हणण्यापेक्षा स्टेट बोर्डने तुम्हाला एक होमवर्क दिला होता, तो जरी तुम्ही सॉल्व्ह केला असता. बघा इथे आयसोटोप दिले होते. ओके. इथे तुम्हाला ना त्यांनी काढलेल्या जागा भरायला दिल्या होत्या बघा इथे. ओके. आणि याच्याहून तुमचं उत्तर येत होतं. हे एकदम इझी आहे. याच्यावर काही एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. बघा आता मी आतापर्यंत जेवढे प्रश्न तुम्हाला सांगितले ना मित्रांनो, हे मी मॅक्झिमम प्रश्न 11th आणि 12th त्या सायन्स मधून कसे आले हे तुम्हाला दाखवून दिलं. म्हणजे आतापर्यंत मुलं जे म्हणत होते ना की 8वी 9वी 10वीचं सायन्स वाचलं की संपतं, तर असं नाहीये मित्रांनो. तुम्ही 4 क्लास जरी लावले, कुठलाही लावले, तरी हे कन्फ्युजन येणार आहे. ठीक आहे. आयोग काय करतंय? आयोगाला 2 विषय असे म्हणजे माझ्या मतानुसार की एक म्हणजे हिस्ट्री आणि दुसरं म्हणजे सायन्स किंवा तुम्ही करंटही जोडू शकतात. हे विषय असे ना की आयोग ह्या विषयांमध्ये कुठेही जाऊ शकतो. त्यांना लिमिटच नाहीये. तुम्ही इमॅजिन तरी केलं होतं की सायन्सला हे प्रश्न विचारतील? तर नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्ड आहे ना, हे व्यवस्थित करा. 8वी 9वी 10वी हे सर्वांचे असतात. सगळ्यांचे. ज्यांनी प्रिलिम थोडी सिरियसली दिली, डेडिकेटली दिली, सर्वांचे असतील. कळलं? तर तुम्ही काय करा माहिती का? तुम्ही ना 11वी 12वीचे जे स्टेट बोर्ड आहे, म्हणजे आय थिंक 6 पुस्तकं असतील, ते तुम्ही नीट वाचून काढा. फिजिक्सचे 2, केमिस्ट्रीचे 2 आणि बायोचे 2. ठीक आहे. हे जर तुम्ही नीट वाचले, हे 6 पुस्तकं एकदम चांगल्या पद्धतीने, तर तुमचा जो स्कोर आहे ना, हे इतरांपेक्षा 4-5 प्रश्न हे जास्त असेल. 4-5 प्रश्न म्हणजे जवळपास तुमचे 12.5 मार्क्स. बरोबर आहे. आणि आत्ता तुम्ही बघून घ्या, आता तुम्हाला किती मार्क्स असतील? समजा से एक्झाम्पल 110 मार्क असतील. त्यात 12.5 ॲड करा म्हणजे किती होतील? 122.5. झाला ना तुमचा सेफ स्कोर. सेफ स्कोर तुमचा म्हणजे मी एक खरं सांगू का? मला नेहमी असं वाटतं, की काही मुलांना ना तुक्क्याने विज्ञानचे मार्क आला ना, ते पुढच्या वर्षी अभ्यास नाही करत. तसं नका करू. तुम्ही खरंच स्वतःशी प्रामाणिक राहा आणि विचार करा, की आपल्याला तुक्क्याने आले का अभ्यासाने आले? आणि विज्ञान हा असा विषय आहे ना, की तो तुम्हाला खरंच जास्त मार्क देईल. म्हणजे एक वेळ करंट आहे ना, करंट तुम्ही सिलेक्टेड करशाल किंवा तुम्ही हिस्ट्रीला पण तुमच्याकडे जे सोर्स आहे ते सिलेक्टेड आहे, ते लिमिटेड आहे. पण मी सायन्स सांगतो, सायन्सला मी सोर्स घेण्याचं म्हणजे जे आयोगाचं जे सोर्स आहे, ते घेण्याचं कारणच हे होतं, की यार तुमच्या समोर आहे मटेरियल. तुम्हाला फक्त ते वाचायचंय आणि तिथं पुट करून यायचंय. बाकी काहीच नाहीये. प्रॉब्लेम हा होतो, की आपल्याला ते 6 पुस्तकं वाचायला जड जातात. मी म्हणून काय केलंय माहिती आहे का? माझ्या YouTube चॅनलवर आहे ना, मी ह्या अशा गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. मी पुन्हा एकदा YouTube चॅनलचं नाव सांगतो, सायन्स बाय भूषण सर. सायन्स बाय भूषण सर. हे माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे. इथे मी अशा वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी सांगाल, की तुम्हाला ना ते तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासात आहे ना उपयोगी पडेल, की अरे हां, हे नाही करायचंय. आता मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही एन-सी-आर-टीकडे पण जाऊ नका. ओके. तुम्ही काय करा, स्टेट बोर्डला स्टिक राहा आधी. तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित केले का मग तुम्ही तिकडे जा.
तुम्ही आधी 8वी 9वी 10वी कंप्लीट करा, मग 11वी 12वी कंप्लीट करा आणि मग तुमच्याकडे वेळ असला तर मग सीबीएसईच्या पुस्तकांकडे जा. आधीच सीबीएसईच्या पुस्तकांकडे नका जा. कळलं? ठीक आहे. आपण हे बघून घेऊ की हे बघा आणि आता इथून पुढचे जे प्रश्न आहे ना हे पीवायक्यू रिलेटेड आहे बरं का. हे पीवायक्यूला आले होते किंवा पीवायक्यूच्या आसपासचे प्रश्न होते. बघा काय सांगितलं त्यांनी. सिट्रस कॅन्कर इज कॉज बाय विच ऑफ टाइप ऑफ पॅथोजन. ओके, सिट्रस कॅन्कर हा कोणत्या पॅथोजनने होतो? बॅक्टेरिया, फंगी, नेमाटोड आणि व्हायरस. ठीक आहे, तर तो बॅक्टेरियामुळे होतो हे माहिती तुम्हाला. हा पीवायक्यू पण होता किंवा याच्या रिलेटेड पीवायक्यू होता. बरोबर. 60 नंबर हा लॉजिकल सांगेल मी. कसं लॉजिकल? त्यांनी काय विचारलंय माहिती का? द कॅटेगरीज ऑफ स्क्लेराइड्स आर. आता मला हे नाही माहिती की हे स्क्लेराइड्स काय. एक्झाम्पल घ्या की मला नाही माहिती हे काय. बरोबर आहे. जसं तुम्हाला माहिती आहे ना पॅरेनकायमा, कोलेनकायमा हे माहिती आहे ना काय आहे? प्लांटचे टिश्यू आहे. त्याच्या रिलेटेड आहे बरं का हे. एवढंच लक्षात ठेवा तुम्ही आता. ठीक आहे. तर मला नाही माहिती हे काय आहे. ठीक आहे. तर मी काय करेल माहिती का? हे स्क्लेराइड्स आहे ना याचं नाव शोधल. इथे दिसतंय, दिसतंय, इथे दिसतंय, दिसतंय, इथे दिसतंय, नाही, इथे दिसतंय, हो. मग एक ए, बी, डी मी उत्तर लिहून येईल. एबीडी कुठं दिसतंय मला? ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर आहे. नाही माहीत तरी लॉजिकने उत्तर काढू शकतात. असे पण काही प्रश्न होते. बरोबर आहे? ठीक आहे. नेक्स्ट. आता हा तर खूप सोपा प्रश्न होता. आयोगाचा फेव्हरेट प्रश्न आहे. म्हणजे ते म्हणतो ना की नशा करणारे जे वनस्पती आहे किंवा ज्या बिया आहे की पानं आहे हे आयोगाला थोडं आवडतं. तर त्या रिलेटेड आहे हे. बघा. कोणत्या झाडाच्या फुले, पाने आणि बिया वापरून मॅरिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? तर कोणतं आहे ते? कॅनॅबिस सॅटिवा. ठीक आहे. हे आहे का? ठीक आहे. हा पण प्रश्न मी सांगतो की एम-पी-एस-सीची जी मेन्स आहे ना ओके, तिथून आलेलं आहे. ठीक आहे. एम-पी-एस-सीची मेन्स CS4 इथला आहे. काय प्रश्न आहे बघा. मानवी जीनोम प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट हे होते. काय? मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे, DNA मधील 5 बिलियन केस पेअर्सचा क्रम निश्चित करणे, नव्याने प्राप्त जीनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे आणि प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. कॉमन सेन्स मला काय सांगतोय? कॉमन सेन्स मला हा सांगतोय की प्राण्यांचे क्लोनिंग तर 100% नसेल. कॉमन सेन्स सांगतो. का? कारण की हा मानवी आहे. मानवीमध्ये कधीच आहे ना प्राणी जे ॲनिमल आहे ते घेणार नाही आपण. सो मी ड कट करेल. मी ड कट केला. हा ऑप्शन पूर्ण केला. ठीक आहे. पुढे बघा. मला ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. काय? मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे. बरोबर आहे. आणि DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे. बेस पेअरचा क्रम निश्चित करणे हे पण असू शकतं. सो हे 2 आहे ना माझे बरोबर असू शकतात आणि तिसरं पण बघा. तिसरं पण जनरल स्टेटमेंट आहे म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट आहे ते पण असू शकतं. बरोबर आहे. सो माझं ABC कुठं दिसतंय का मला? नाही. मला फक्त अ दिसतंय, ब दिसतंय. मग मला जर जायचं असेल तर मी मॅक्सिमम ऑप्शनला जायला पाहिजे की जे अ आणि क. ठीक आहे. आता काही मुलांना हे डायरेक्ट पाठ असतं की 5 बिलियन नाही, आय थिंक 3 बिलियन आहे वाटतं. मला पण एक आकडा रिकॉल नाही होते. एक्झॅक्टली आय थिंक 3 बिलियन आहे वाटतं. 3 बिलियन बेस पेअर असतील. मला इथे रिकॉल नाही होते आता. पण हे 100% माहिती आहे की 5 बिलियन नाहीये. ठीक आहे. सो असंही तुमचा बी कट होतं आणि जनरलाइज हे 3rd नंबरचं स्टेटमेंट आहे. मॅक्सिमम ऑप्शन तुम्ही घेऊन जायला पाहिजे होते. सो अ आणि क हे तुमचं उत्तर होतं. ठीक आहे. तर मित्रांनो मला हे तुम्हाला हे सांगायचं होतं की हे आपण सोर्स बघितले. तुम्ही एक करा आता, ज्या मुलांना कमी मार्क्स आले असतील विज्ञानात पर्टिक्युलरली, तर त्यांनी काय करायचं, हे स्टेट बोर्ड आधी घ्या तुम्ही. 8वी, 9वी, 10वी उरका, 11वी, 12वीचे स्टेट बोर्ड घ्या. यांच्या व्यवस्थित नोट्स काढा. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा काही गाईडन्सची गरज असेल, तेव्हा जे माझं चॅनल आहे ते असेल किंवा स्वाध्याय अकॅडमी असेल, नेहमीच तयार असेल तुम्हाला. तुम्ही फक्त एक काम करा, पुढचे जे 6 महिने, पुढची राज्यसेवा ही मोठी ॲड असू शकते. त्याला तुम्ही एकदम डेडिकेटली टाईम द्या. पर्टिक्युलरली विज्ञानला डेडिकेट टाईम द्या. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जर तुम्ही विज्ञानला डेडिकेटेड टाईम दिला, तर तुम्हाला मार्क्स मिळणारच. कारण बाकी विषय हे तुमचे परफेक्ट असतात. ते बाकी सगळ्यांचे असतात. पण विज्ञानाच्या बाबतीत मुलं थोडं कानकूच करतात. त्यामुळे तुम्ही विज्ञानाला खरंच जर महत्त्व दिलं, तर आयोग तुम्हाला महत्त्व देईल. ठीक आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.